So is it a whale or a shark or a whale-shaped shark? So this is around 100 meters in height. 300 फुटाचा आहे. गाइस सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही लोक चाललोय आता ओस्लॉप ट्रिपसाठी. सकाळी 4 वाजता उठलोय, 4:15ला. आणि मला बेसिकली हॉलिडेवरती 4:15 वाजता उठवण्याचं सामर्थ्य हे आमच्या बबलू शेटकडेच आहे. फक्त अशक्य ही शक्य करतील स्वाती. बस या जोकसाठी पूर्ण हे व्लॉग चालू केलेला. पूर्ण अंधार झालाय. आता डायरेक्ट भेटू आपण ट्रॅव्हलिंगमध्ये आणि मग नंतर ऑस्लो. बाय गाय. आकाश बघा काय मस्त आहे. पूर्ण अंधार आणि आमचा चालणारा गोंडू दिसत नाहीये. बाय बाय. चला तर मग आमच्याबरोबर आज एक नवीन ॲडव्हेंचरला. आज आपण बघायला जात आहोत व्हेल शार्क ऑस्लॉप या कोस्टल टाउनला. आणि हे बघा या ताईनं सगळ्या सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स देत आहेत आपल्याला. So we are going to see whale shark. So is it a whale or a shark or a whale-shaped shark? Okay, so whale sharks belongs to the family of sharks. It's just called whale sharks because just like the whale, they are filter feeders. Meaning they swallows the water and filters the food through their gills. And also just like the whale, they're too big. Whale shark is the biggest fish in the sea. And the whales are the biggest mammal in the sea. Yeah. So it's a different one. Yeah. Great. Thank you. So guys, आम्ही लोक आता आलो आहोत ऑस्लॉप व्हेल शार्क वॉचिंगसाठी. आणि गोंडू बाजूलाच आहे. गोंडूचा मूड आता ठीक आहे. वी हॅव डी विथ अस. आणि आता आम्ही व्हेल शार्क बघायला जाणार आहोत. इथे लाईन आहे पण आता सध्या पीक सीझन नाही आहे म्हणून आमचा नंबर तर 203 आहे. तर सध्या 170 चालू. जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा 74 होता, 65 होता. सो दीड तास लागला आम्हाला थांबायला. युजली पीक सीझनमध्ये 5,000 लोकांपर्यंत घेतात ही लोक. सो नशिबाने आज गर्दी कमी आहे. हा बेसिकली वेटिंग एरिया आहे. Priority numbers W186, W187, कॅमेरा पण घेणार आहोत आता आणि अंडर वॉटर ते लोक आमचे फोटोज काढतील. व्हेल शार्क W190, करेक्टली बोलतो व्हेल शार्क. मी ॲक्च्युली त्या शर्टाच्या खाली बनियन घातलेला आणि ते बनियनच घालून जाणार होतो. बट बबलू शेट म्हणाल्या त्या बनियनमध्ये फोटो चांगले नाही येणार. बनियनमध्ये कोण जातं व्हेल शार्क बघायला? व्हेल शार्क पळून जातील तुला. इंडियन्स म्हणून मग हा घेतलाय 220 पेसोस. आता जातोय आम्ही लोक व्हेल शार्क लोकांना भेटायला. असं आहे व्हेल शार्क, असं असतं. व्हेल शार्क समुद्रातील सगळ्यात मोठा मासा. लांबी 30 ते 40 फुटापर्यंत जाऊ शकते, पण स्वभाव मात्र अगदी शांत. नावात शार्क असलं तरी हा प्लँक्टन खातो, लोकांना नाही. त्याच्या अंगावरचे पांढरे टिपके म्हणजे जणू त्याचं युनिक फिंगरप्रिंट. प्रत्येक व्हेल शार्क वेगळाच ओळखला जातो. एक इतका प्रचंड जीव अगदी निवांतपणे पाण्यात तरंगताना पाहणं म्हणजे एकाच वेळी थ्रिल आणि शांतता दोन्ही अनुभवणं. जायंट साईज, जेंटल नेचर हाच त्याचा खरा चार्म. आता तुम्हाला ना या जागेबद्दल सांगतो. ऑस्लॉप हे फिलिपिन्समध्ये एक छोटंसं कोस्टल टाऊन, पण व्हेल शार्क वॉचिंगसाठी जगभर प्रसिद्ध. पहाटेच्या वेळी इथून छोट्या छोट्या बोटी समुद्रात जातात आणि पर्यटकांना अद्भुत अनुभव देतात. स्वच्छ निळं पाणी, शांत वातावरण आणि निसर्गाशी जुळवून जोडणारा अनुभव. ऑस्लॉप फक्त ॲडव्हेंचर नाही तर इको टुरिझमचं महत्त्वाचं उदाहरण आहे. छोटंसं गाव पण आठवणी मात्र मोठ्या. सो कॉस्टिंग वाईज बघायला गेलं तर आम्हाला हे टोटल पॅकेज पडलं अराऊंड 6,600पर्यंत. सो ह्याच्यात आमच्या हॉटेलवरून पिकअप, तिथे जाऊन टुरिस्ट गाईड असणार आमच्याबरोबर, ही पूर्ण ॲक्टिव्हिटी आणि मग नंतर तिथे अजून थोडंफार फिरणं आहे जे तुम्हाला पुढे कळेलच. आणि मग तिथून परत ड्रॉप टू द हॉटेल हे सगळं इन्क्लुडेड होतं. सो सकाळी अगदी लवकर उठावं लागतं कारण हे जायंट दोस्त ना सूर्योदयासोबतच दिसायला लागतात. लाईफ जॅकेट, स्नॉर्कलिंग गिअर घालून आम्ही छोट्या बोटीमध्ये बसलो. समुद्र शांत,
पाणी क्रिस्टल क्लिअर आणि अचानक गाईड म्हणतो रेडी. पाण्यात डोकावलं आणि खाली एक प्रचंड सावली हलताना दिसली. पहिल्यांदा वाटलं अरे बापरे एवढा मोठा. वेल शार्क साधारण 30 ते 40 फूट लांबीचा असतो, पण नावात शार्क असला तरी जसं आधी म्हटलं अतिशय जेंटल जायंट आहे. तो प्लँक्टन खातो, लोकांना नाही. त्याच्या जवळ पोहताना एक वेगळाच अनुभव येतो. एका बाजूला थ्रिल कारण इतका मोठा जीव तुमच्या जवळ आहे, दुसऱ्या बाजूला पूर्ण शांतता कारण तो अगदी निवांतपणे आपल्याकडे दुर्लक्ष करून पोहत असतो. जणू काही म्हणतोय तुम्ही फोटो काढा, मी माझं काम करतो. महत्त्वाचं म्हणजे नियम पाळणं. त्यांना हात लावायचा नाही, खूप जवळ जायचं नाही आणि त्यांचा मार्ग अडवायचा नाही. आपण त्यांच्या घरात पाहुणे आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं. त्यांची जी स्किन असते ती अगदी जे आपला सॉ पेपर असतो ना त्यासारखी घासू शकते आपल्याला. सो म्हणून एक सेफ्टी चार्ज म्हणून आपण त्यांच्या जास्त जवळ नाही जायचं. आता बघा हे बघा आम्ही दोघे सर्वस्व. मागे अगदी आमच्या जवळून शार्क गेलेला आणि जे आम्ही घाबरलेलो बापरे उड्या मारून वरती चाललेलो. हा अनुभव फक्त ॲडव्हेंचर नाही आहे तर नेचरबद्दल रिस्पेक्ट शिकवणारा आहे. समुद्र किती विशाल आहे आणि आपण किती छोटे आहोत याची जाणीव करून देणारा क्षण. ऑस्लोपचा वेल शार्क वॉचिंग म्हणजे भीती, उत्सुकता, ॲड्रेनलिन आणि पूर्ण ऑ यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन. आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावा असा हा अनफॉरगेटेबल मोमेंट आहे. हा बघा किती मोठा आणि ह्यूज शार्क आहे ना. तर मग तुम्हाला पण जायला नक्की आवडेल ना. खर्च तर एवढा जास्त नाही आहे, पण हो आयुष्यात एकदा तरी करण्यासारखं आहे. तर मग पुढे अजून एन्जॉय करा आमचं हे डीप डाईव्ह. जास्त करून मीच खाली जात होतो. बबलू शेट थोडे घाबरले होते, पण इतके पण नाही घाबरले. चला तर मग पुढे जाऊया. सो मित्रांनो आम्ही लोकांनी आता ते वेल शार्क्स एक्सप्लोअर केलेत. आता आम्ही चाललोय तुम्हाला फॉल्सला जे खूप सुंदर आहे. अवतार वर्जन ऑफ फॉल्स, वॉटरफॉल्स. और यू कॅन से बाहुबली वर्जन इन इंडियन वे. आता बघू ते फॉल्स कसे आहेत. बट दिस एक्सपिरियन्स वॉज वर्थ इट. येस शार्क मजा आली. सो ह्यूज. आपल्यापेक्षा डबल बोलू शकतो त्यांना. 5-5 मीटरचे होते ते. 5 मीटर्स आपल्यापेक्षा 5 टाइम्स. सुपर्ब एक्सपिरियन्स. सो चला गाईज आता तुम्हाला घेऊन जातो तुम्हाला वॉटरफॉलला. सो बेसिकली बाहुबलीवाला वॉटरफॉल. इथे जाण्यासाठी एंट्री फीज होती 10 पेसोस पर पर्सन आणि हे बाईकचे आम्हाला दादा जे घेऊन गेलेले ते 20 पेसोस पर पर्सनने. वरून खालपर्यंत ती एक छोटीशी राईड आहे, तिथे आम्हाला लिटरली वॉटरफॉलच्या पायथ्याशी ते सोडतात. सो चला जाऊया आणि बघूया बाहुबली वॉटरफॉल. जसा मी बाहुबली बोलतो ना तसाच एक्झॅक्टली आहे जे तुम्ही इमॅजिन केलं आहे तसं. तर चला तुम्हाला दाखवतो. वेलकम टू द वॉटरफॉल. अच्छा इथे वॉटरफॉलच्या व्यतिरिक्त पण खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे एक कॅफे आहे आणि खाली ते मासे आपले डेड स्किन खातात ना तीवाली ॲक्टिव्हिटी पण आहे. तर आपण सगळंच करूया. आधी वॉटरफॉलला जाऊया आणि मस्त ओले चिंब होऊया. सो दिस इज अराउंड 100 meters इन हाईट. 300 फुटाचा आहे. आणि हा झरा वाहतोय इथून. थंडगार पाणी सुंदर. काय मग तुम्हा लोकांना कसा वाटला तुम्हा लॉग वॉटरफॉल? होता की नाही एकदम फुल बाहुबलीवाला सीन. हे बघा किती सुंदर वातावरण आहे आणि तो पाण्याचा खळखळाट. इट वॉज टोटली मेस्मरायझिंग आणि गॉडली. लिटरली असं वाटत होतं जन्नतमध्ये आलो आहे. ही बघा आमची गोंडू हाय. आणि हा वरती तेवढाच सुंदर वॉटरफॉल. अच्छा अजून एक गोष्ट, हा एवढा वरून पाणी येतं आहे ना तर मग अगदी चटके लागत होते पाण्याचे टपाटपाटपा. त्यात पण मी बघा इथे असं आजूबाजूला एक छोटंसं गार्डन पण होतं. तिथे अशी युनिक फुलं दिसली बबलूला म्हणून लगेच तिने व्हिडिओ काढला. बोलली व्लॉगसाठी टाकूया. तर मग आजचा व्लॉग इथेच आपण संपवूया. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो लाईक करायला विसरू नका. बाय.